बाहेर ठेवा वर ठेवा त्याच्याशिवाय याला आवाज येत नाही. किती मिनिट म्हणतोय ती बी त्याच्यावर ठेवा साऊंड. थांबा फोडा 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 फोडा. अत्यंत आनंदाच्या शुभक्षणी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली. तुमचा व्यक्तिगत सगळा कामाचा व्याप, कामाचा परतची दगदग सगळं बाजूला ठेवून आवर्जून आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आला. आम्ही खऱ्या अर्थानं धन्य झालो. खऱ्या अर्थानं वाढदिवस करण्याचा उद्देश म्हणजे आपण सर्वजण कुठेतरी एकत्र येणं, त्या निमित्तानं गाठीभेटी होणं, विचारांची देवाणघेवाण होणं, असा वाढदिवसाचा उद्देश असतो. दुसरा वाढदिवसाचा उद्देश की माझ्या बायकोला माझ्या म्हणजे रक्ताच्या नात्यातलं जीव लावणारं फार कोणी नाही, पण तिला त्याची कमी कधीच जाणू नये याची काळजी मी पावलोपावली घेत असावं. आणि तिचा वाढदिवस करण्यापाठी मग अशाच काही भावनिक गोष्टी आहेत की आमच्या आयुष्यामध्ये असाच कार्यक्रम करण्याची तिची फार इच्छा होती. आणि त्यावेळेची आर्थिक परिस्थिती खरंच कार्यक्रम करण्यासारखी नव्हती. आणि म्हणून मी वाढदिवस तिला भारी वाटेल एवढा भारी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भारी केला तर कितीही भारी असू शकतो, पण तिला भारी वाटेल एवढा भारी करण्याचा प्रयत्न करतो. आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आल्यामुळं मी जे भारी करण्याचा प्रयत्न करतो तो वाढदिवस तुम्ही आल्यामुळे लय भारी होतो. आणि आपलं जे प्रेम आहे हे प्रेम असंच राहावं. आणि खरं तर आपण म्हणतो कधी कधी की रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती खरंच श्रेष्ठ असतात. तुम्हा सर्वांच्या येण्यानं आमच्या आयुष्यातील हा अत्युच्च आनंदाचा क्षण अजून अविस्मरणीय झाला. म्हणजे आजचा दिवस आमच्या आयुष्याच्या पुस्तकातील सोन्याचं पान म्हटलं तर अगदी रास्त ठरेल एवढा खास झालेला आहे. आणि आमच्या कुटुंबावर जे तुमचं प्रेम आहे हे प्रेम असंच राहावं. माणसाचं आयुष्य वरच्यावर इतकं दगदगीचं धावपळीचं होत चाललंय की माणसाला कोणाला कोणापाशी थांबायला वेळ नाही, कोणाला कोणासोबत बोलायला वेळ नाही. अशा काळात लाखोंच्या गर्दीत माणूस एकटा पडलेला आहे. म्हणजे माणूस कितीतरी माणसांच्या गर्दीत आहे, पण गर्दीतला माणूस सुद्धा एकटा पडलेला आहे. अशा काळात सुद्धा आपण सर्वजण हातात हात घुंपून एकमेकाच्या सुखदुःखात, एकमेकाच्या अडीअडचणीमध्ये आपण सर्वजण एकमेकांच्या सोबत आहोत आणि कायम सोबत राहू. बोलायचं म्हटलं तर मी काय तास 2 तास तर चलत चलत बोलू शकेन, पण आता लय फोन करण्यात काय अर्थ नाही, आधीच उशीर झालेला आहे. त्याच्यामुळं मी माझ्यातर्फे माझ्या बायकोला मनापासून शुभेच्छा देतो. तो माझ्यासाठी खास आहे. देवानं मला दिलेले खास गिफ्ट आहे. तुझं साधं असणं, खरं बोलणं. म्हणजे मी जगात माणसं बघतो चलत चलत खोटं बोलते ती, पण ही आमची बाबडी अशी आहे की तिला खोटं बोल म्हटलं तर सुद्धा खोटं बोलता येत नाही, खोटं वागता येत नाही आणि खोटं राहता येत नाही. जे आहे जसं आहे तसं ती माझ्या समोर असते. आणि म्हणून माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास माझ्या हृदयाचा श्वास, माझ्या जगण्याचा अभ्यास आणि सांगायचं म्हटलं तर माझा पेढ्याचा पोडा, माझा बर्फीचा बॉक्स, माझी अत्तराची बोटी, माझी गुलाबाची बाग, माझ्या हृदयाचं स्पंदन. आणि अजूनही खूप काही बोलता येईल, आता ते बोलायचं वय पण राहिलेलं नाही. माझ्या खांद्याला लागते जातात त्याचा अंदाज घेऊन मी पण आता अत्तराच्या कुपीपर्यंतच बास करतो. तरीही म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हटलं तर खरं सांगू पहिले तू किती खास आहे. माझ्या भाग्याला खरं सांगू पहिले तू किती ग्रेट आहेस. माझ्या भाग्याला देवाने दिलेली एक सप्रेम भेट आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातील
माझं आयुष्य तसं बऱ्यापैकी विरान होतं, निराश्रित होतं. माझ्या आयुष्यात तू आली आणि माझं आयुष्य आश्रित झालं. मला रडायला तरी कोणाचा तरी खांदा मिळाला, नाहीतर त्याआधी मला रडायला सुद्धा कोणाचा हक्काचा खांदा नव्हता. म्हणजे इथं बसलेल्या ह्या म्हणजे शीतल, पुष्पा, वैशाली यांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत की अशा काळामध्ये ह्या कुटुंबाने इतका आधार दिला की म्हणजे माझं कुटुंब होतं, ते कुटुंब म्हणजे माझंच कुटुंब होतं. आणि तू माझ्या आयुष्यात आल्यापासून म्हणजे मला रडायला हक्काचा खांदा असेल, मला द्यायला अपार आनंद ओरडून सांगण्यासाठी हक्काचं ठिकाण असेल, अशा अनेक रूपामधून त्याच्या पलीकडे जाऊन एका कादंबरीमध्ये एक असं सुंदर वाक्य होतं की बायको ही क्षणाची पत्नी असते आणि अनंत काळाची माता असते. अशा या भूमिकेतूनही माझ्या आयुष्यातील प्रसंगी तू माझी बहीण झालीस, कधी माझी आई झालीस, कधी माझी मैत्रीण झालीस, कधी माझा बाप ही झाली, कधी माझा भाऊ झालीस. आणि सगळ्याच गोष्टी अशा जाहीरपणे सांगता येत नसतात, पण मी जे भोगलोय, मी जे जगलोय त्या काळात माझी बायको अक्षरशः एक काळ असा होता की लंकेच्या पार्वतीसारखी अंगावर फुटका मणी नसतानाही माझ्यासोबत हसत होती, आनंदाने जगत होती. आणि तिनं कधी स्वतःला वाटून घेतलं नाही एका फकीरासोबत आपण लग्न केलंय, एका बादशासोबत लग्न केलंय या थाटात. त्या काळात ती माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून राहिली. आणि